इथे एका गंजामध्ये अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवणार आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा हा मिक्सीमधून बारीक करून घेणार आहे आणि तो पाण्यामध्ये ट्रान्सफर करून त्याची छानपैकी अशी पेस्ट करून घेणार आहे। आणि ते 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण आलू साबुदाण्याचे पापड करणार आहे, तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यानंतर 4 आलू घेतलेले आहेत, ते शिलून घेतलेले आहेत आणि त्याची पूर्ण साल काढून झाल्यानंतर त्याला छानपैकी खिसून घेतलेला आहे। पूर्ण आलू खिसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाणी टाकलं, ते पाण्यात छान मूर दिली। इकडे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपला साबुदाणा पण छानपैकी भिजलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते बॅटर पातळ केलं आणि ते त्या गरम पाण्यामध्ये सोडून दिलं आणि छानपैकी चम्मच हलवून 5-10 मिनिट तो साबुदाणा जो आहे तो शिजून घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कसा बनले पापड तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर हे द्रावण शिजल्यानंतर आपण जो आलूचा किस केला होता तो त्याच्यामध्ये छानपैकी पिळून हा टाकून देणार आहे आणि छानपैकी ते बॅटर ढवळून घेणार आहे। म्हणजे साबुदाणा हा आपण 1 वाटी घेतला होता, ते बारीक करून घेतला होता आणि तो 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये टाकून भिजू दिला होता। नंतर हे जे आहे ना, हे चीक आहे, म्हणजे जे आपण खिसलेलं असते ना आलू, तो त्याच्यानंतर जे खाली उरते ते फेकून न देता हे त्याच्यामध्ये पण ट्रान्सफर करून देणार आहे। म्हणजे याच्यामुळे पापड हा घट्टसर बाइंडिंग येते पापडाला, तुम्ही बघू शकता। आणि छानपैकी हे पूर्ण बॅटर चम्मच ढवळत शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। तर आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बॅटरमध्ये। नंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरं टाकून घ्यायचं आणि छानपैकी बॅटरला 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान येल्लोसर कलर आलेला आहे, बॅटर शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि किती घट्ट झालेला आहे आणि ती चम्मचच्या खाली पण पडत नाही आहे। म्हणजे आपले पापड पाडण्यासाठी तयार आहे। त्याच्यानंतर थंडसर होऊ दिलं हवेशीर द्रावण। नंतर एका स्वच्छ कापडावरती टेरेसवरती चम्मच न फिरवता डायरेक्ट पोळी अशी टाकली। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी चम्मच गोलाकार फिरत नाही आहे, म्हणजे आपलं बॅटर किती व्यवस्थित झालेलं आहे पापड करण्यासाठी। नंतर मी सगळे पापड टेरेसवरती टाकून घेतलेले आहे आणि वाळवून झाल्यानंतर तुम्हाला 1-2 पापड तळून दाखवते। इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पापड तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान फुलत आहेत आणि किती शुभ्र आलेले आहेत आणि चवीला पण खूप छान, लहान लेकरं पण खाऊ शकतात। सो व्हिडिओ आवडला असेल